नमस्कार मंडळी. मी डॉक्टर वर्षा यादव मोरे आपल्या सर्वांचं आरामात बोला ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे माझी जिवलग मैत्रीण, एक ट्रेनर आणि एक ब्युटी पॅजंट विनरही. ती स्वतः एक IT प्रोफेशनल आहे आणि तिने तिची जर्नी IT प्रोफेशनल पासून सुरुवात करून अपबीट झुंबा फिटनेस स्टुडिओ स्थापित करण्यापर्यंत केलेली आहे. चला तर मग आपण तिच्याशी जाणून घेऊया तिच्या ह्या जर्नी बद्दल. Hello Neelam. Hi Welcome. Varsha. I'm so happy to have you here. Me Thanks too. a lot for coming on our podcast. Thank you for inviting me. It's like a pleasure. First time, it's a different experience for me. And जेव्हा तुम्ही विचारलं, I was like so happy की let's do this. Thank you. Thanks a lot for coming. मला ना तुझी जी ही जर्नी आहे ना एक सॉफ्टवेअर इंजिनियर ते अपबीट फिटनेस स्टुडिओ स्टार्ट करण्यापर्यंत ही खूप फॅसिनेट करते. जर मला प्लीज त्याबद्दल सांग ना जरा की म्हणजे एक IT प्रोफेशनलचं लाईफ आणि एक फिटनेस ट्रेनरचं लाईफ हे कसं तू साध्य केलं स्टार्टिंग फ्रॉम युअर IT डेज. ओके. सो ॲज युजल जसं नॉर्मल IT इंजिनियर्स असतात, आय वॉज डुईंग लाईक 4 years ऑफ IT इंजिनिअरिंग मुंबईहून. आणि त्यानंतर माझं एक 8 वर्ष मी कॉर्पोरेट जॉबही केला. त्यानंतर वेगवेगळ्या MNCs मध्ये जॉब केला ॲज युजल रेग्युलर. सो आफ्टर 2 years ऑफ माय कॉर्पोरेट जॉब माझं लग्न झालं अँड लगेच 2 वर्षाने मुलगा झाला. बट मी माझं करिअर स्टार्ट म्हणजे चालूच होतं माझं कॉर्पोरेट. देन आय थॉट की माझ्या मुलाला टाईम नाही भेटत आहे. माझा स्वतःचा जो ॲज अ न्यू बॉर्न मॉम पण असते, न्यू बॉर्न चाइल्ड आणि एक न्यू मॉमचं जे रिलेशन आहे त्यासाठी एक डिमांडिंग टाइम आहे अँड आय वॉन्ट टू स्पेंड द टाइम विथ माय चाइल्ड. सो मी व्हॉलेंटरीली एक छोटासा ब्रेक, म्हणजे छोटा नाही 5 yearsचा ब्रेक घेतला. पण असं काही ठरवलं नव्हतं की ब्रेक घेणार. 2 वर्षाचा विचार केला होता बट इट गॉट एक्सटेंडेड टिल 5 years. सो एक मुलाला कसं एक बेसिक एक इन्फॅन्ट पासून ते 5 वर्षापर्यंत आईची गरज असते. तर मी ब्रेक घेतला. 5 years झाले. त्यानंतर माझ्या मनात नेहमीच होतं की मी आफ्टर इज ग्रोन अप लाईक 5 वर्षानंतर काहीतरी करेल, बट काय करणार हे काही नक्की नव्हतं. सो माझं चालूच होतं माझ्या मनात की काय करायचं. आय वॉज एक्सप्लोरिंग. सो पहिले तर बिकॉज आय एम फ्रॉम IT बॅकग्राऊंड, आय थॉट की मी इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्येच एक प्रोफेसर बनते. पुस्तक सुरू केलं वाचायला, पण एकाच दिवसात कळलं की हे काही माझ्या आता बस की बात नाहीये. इट इज लाईक ओके, इंजिनिअरिंग ते अभ्यासवाला दिवस आहे ना, आता हे परत डिफिकल्ट आहे. सो आय थॉट की लेट मी डू समथिंग विच आय हॅव अ पॅशन फॉर आणि मला इंटरेस्टिंग वाटेल. अँड ॲट द सेम टाइम ना की मला घरी टाइम देता येईल मुलासाठी, कारण मी पहिला हा जॉब सोडला त्याच्यासाठीच सोडला. सो दॅट इज हाऊ इट स्टार्टेड आहे ना. आय स्टार्टेड एक्सप्लोरिंग की काय करू. देन मी ॲज युजल एका झुंबा क्लास अटेंडच करत होती थ्रू आउट. देन आय थॉट एक दिवशी एक स्पार्क आला की लेट्स ट्राय एक झुंबा सर्टिफिकेशन करून हे ट्राय करूयात की हा कोर्स करून बघू ॲज अ टीचर, ॲज अ झुंबा टीचर, की मे बी दिस विल वर्क पार्ट टाइम. सो आय हॅड लॉट ऑफ क्वेश्चन्स स्टील की एक फ्रॉम अ वेल सेटल्ड IT जॉब, फ्रॉम देअर टू नॉट सो unclear future about Zumba trainer, but I wanted to give it a try. So that is how it started. अमेझिंग. मग तो जो शिफ्ट झाला तुझा म्हणजे राईट फ्रॉम अ सिक्युअर्ड IT जॉब, म्हणजे तो टोटली सिक्युअर्ड डेस्क जॉब होता एका जागेवर बसून म्हणा, पण इट वॉज अ डेस्क जॉब म्हणजे. आणि हा जो तुझा फील्ड आहे आताचा की यू हॅव टू बी मुव्हिंग राईट, यू आर ऑलवेज डुईंग समथिंग, फिजिकल खूप आहे त्याच्यामध्ये. Right. तर हा जो शिफ्ट झाला तो तू कसा काय हँडल केलास, म्हणजे वॉज इट व्हेरी आउट ऑफ द वर्ल्ड, वॉज इट व्हेरी ड्रास्टिक अलॉंग विथ द चाइल्ड दॅट टू? Correct. सो टेल अस अबाउट दॅट. ऍक्च्युली तू परफेक्ट म्हणजे तू पॉइंट पकडला आहेस, कारण की मला एकदम आठवले ते दिवस की जेव्हा मी स्वतःला एक्सेप्ट तर केलं की चला आपण करूया, झुंबा ट्रेनर तर झालो आहे, आता आपण सुरुवात करू शिकवायला. 2 दिवस झाले सुरुवात करून माझे एवढे पाय दुखायला लागले, झोपही नाही यायची. सो तो फेज होता चॅलेंजिंग, कारण की आपण माइंड आणि फिजिकली काहीच रेडी नसतो. एक नवीन गोष्ट जेव्हा आपण करतो, एक माइंड ब्लॉकेज येतं, फिजिकली पण आपलं बॉडी पेन असतं. तर होतं तो एक क्विक फेज होता जेव्हा मला ते डिफिकल्ट पडलं. बट माझ्यामध्ये जे जिद्द लहानपणापासून आहे की ठरवलं की ते करायचं. त्यामुळे तो डेस्क जॉब आधी एक कम्फर्ट झोन होता. मी लहानपण म्हणजे आपलं जे अभ्यास करिअर हे त्याच्यामध्ये वेल सेटल्ड होती. डेस्क जॉब होता.
बट हां, ते मला हेल्प झालं ह्यासाठी झुंबामध्ये इन अ वे की मी क्लायंट इंटरॅक्शन भरपूर होतं माझं. म्हणजे आउट ऑफ इंडिया ऑन साईट क्लायंट्स होते. त्यांच्याशी डिरेक्ट इंटरॅक्शन होतं. त्यामुळे हे नॉट जस्ट झुंबा बट ॲज सच इफ यू सी ॲज अ इन्फ्लुएन्सर सुद्धा आपल्याला कसं आहे की नॉट जस्ट त्यांना शिकवायचं नाही आहे, पण त्यांना गाईड करायचं आहे, मेंटर करायचं आहे. तर हे जे पीपल मॅनेजमेंट जे मला कॉर्पोरेट थ्रू एक्सपिरियन्स आला, that actually helped me in this also की not just the part of Zumba but yes people management लोकांची. कारण ॲज यू नो आपल्या फील्ड म्हणजे ॲज अ ट्रेनर जास्त करून लेडीज येतात, त्यांच्याशी इंटरॅक्ट करणे आणि ते एक कलाच आहे. हो हो. आणि मग नंतर आहे की तुम्ही किती छान परफॉर्म करतात एका झुंबा क्लासमध्ये ॲज अ ट्रेनर, किती छान आहे. पण पहिले तर त्यांना अट्रॅक्ट करणे, आपल्या क्लासपर्यंत आणणे, हे एक पीपल मॅनेजमेंट जे स्किल आहे, सॉफ्ट स्किल्स, ते स्लोली डेव्हलप झाले कॉर्पोरेट थ्रू पण. ऍब्सोल्युटली. Yeah. आता तू लेडीज बद्दल म्हणालीस, म्हणजे इफ वी टॉक अबाउट फिटनेस, हां, आजकाल मी बघते की खूप साऱ्या बायका आहेत ना, म्हणजे फिटनेसकडे थोडं थोडं तरी वळायला लागल्यात. कारण आधी जर समजा आपण असं म्हणायचं, लेडीज अशा म्हणायच्या की अरे मी घरात एवढी काम करते, हे माझं एक्सरसाइजच झालं. किंवा इफ आय टेक माय ओन एक्झाम्पल, मी आधी विचार करायची की अरे मी स्टेशनपर्यंत चालत जाते, ते माझा 15 मिनिटाचा वॉकच झाला. मी शिड्या जिने चढते स्टेशनचा, तो माझा एक प्रकारचा एक्सरसाइज झालं. बट इज इट कन्सिडर्ड एज एक्सरसाइज? काय सांगशील तू? बेसिकली हो, हे नीडेड आहे. फक्त 1 तासाचं वर्कआउट करून की आपण 23 आवर्स नुसतं बसलो झोपलो, हे नाही वर्क होत. तुम्ही कितीही छान केलं एक्सरसाइज, 1 आवर एक्सरसाइज फिटनेस कोणताही लावलं तरी नंतर तुम्ही जर पूर्ण सतत बसत राहिले आणि खात राहिले तर यूज नाही आहे. सो ॲज यू सेड की तुम्ही चालत जातात आणि हे इम्पॉर्टंट आहे. आणि फिटनेस हे आपल्याला फक्त 1 तासाच्या क्लासमध्ये नाही तर डेली ॲक्टिव्हिटीमध्ये शोधून काढायचं. अगदी की एका बाईला फ्रीजमधनं काही गोष्ट काढायची झाली तरी आपण कसं वागतो, हे असं वागतो का पॉस्चरल, आम्ही ॲज अ ट्रेनर स्कॉट करून करतो. म्हणजे हे स्मॉल स्मॉल थिंग्स आहे ना, फिटनेस हे डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये करायला पाहिजे. ओके. नॉर्मल वॉकिंग हे सुद्धा म्हणजे स्टार्ट जे ज्यांना काहीच माहिती नाही की कसं सुरुवात करायची, नॉर्मल एक वॉकला जा, मॉर्निंग वॉक, दॅट इज ऑल्सो हेल्पफुल. बट येस, अलॉंग विथ दिस आपल्याला डेली हे खरंच युजफुल असतात. आणि हे स्मॉल 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 गोष्टी जे आपण करतो फिटनेस रिलेटेड, हे जास्त लॉंग टर्म आपला स्टॅमिना पण वाढतो त्यामुळे. आणि आफ्टर 40s बायकांसाठी स्टॅमिना, मसल मास हे खूपच इम्पॉर्टंट गोष्ट हो. आहे. म्हणजे सो एव्हरी लेडी तू सजेस्ट करशील की तिने एक्सरसाइज करायलाच हवं, बरोबर. अपार्ट फ्रॉम हर एज आणि कुठलंही बॅरियर असो. करेक्ट. सो स्पेशली लॉकडाऊन नंतर असं झालंय ऑब्झर्व की बरेच जण डेस्क जॉब आहे, सिटिंग जॉब आहे आणि काही नसलं तरी नुसतं बसून राहतात. स्पेशली लॉकडाऊन नंतर आणि बरेच आजार झाले, लाईक स्पेशली आफ्टर 40 जे एज ग्रुप आहेत त्यांना सडनली रिअलाइज झालंय की बरेचसे म्हणजे मोठे मोठे आजार जे असतात ते निर्माण झालेत जस्ट बिकॉज दे आर नॉट मुव्हिंग द बॉडी. सो ॲज यू मस्ट हॅव सीन की लॉकडाऊन नंतर लोक फिटनेस कॉन्शियस जास्त झालेत. पहिले नव्हतं, आता म्हणजे आमच्यासाठी तर चांगलं आहे इनफॅक्ट. बट इट्स अ व्हेरी गुड थिंग की फिटनेस कॉन्शियस झालंय. लोक वेगवेगळे प्रयोग करतात, म्हणजे नॉट योगा, झुंबा, वॉक करतात, मग फंक्शनल वर्कआउट, खूप वेगवेगळे प्रकार करतात आणि जॉगिंग जातात, रनिंग. सो ओव्हरऑल त्यांनी ग्रुप बनवला एकमेकांचं एकत्र जे मोटिवेट करतात. हे सगळं खूप महत्त्वाचं आहे स्पेशली आफ्टर 40. कारण की 40 पर्यंत तर आपलं एज असं आहे की बॉडी पण सस्टेनेबल असते सगळ्यात, नंतरच ते जाणवतं. सो इट इज लाईक इन्व्हेस्टमेंट. जे 20 इयर ओल्ड आहे त्यांना सुद्धा करायचं आहे ॲज अ इन्व्हेस्टमेंट, नर्चर करायचं त्यांच्या बॉडीला की ओल्ड एजसाठी. असं नाही की मला आज काही आजार नाही आहे, मला गरज नाही आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं माहितीये की मला आजार नाही, मी का करू, आय एम फाईन. बट इट इज अ स्लो इन्व्हेस्टमेंट इन आर बॉडी. आज जर आपण केलं तर फ्युचरमध्ये आपण हायर गोल्स ठेवू शकतो. नॉट जस्ट की मी नॉर्मल इथून तिथे चालायला आय वुड बी कॅपेबल ऑफ डुईंग दॅट, बट हायर गोल्स की समजा आता आपल्याला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे, काय पण लाईक आता लोकांना ट्रेकिंगला जायचं असतं. जे हे गोल्स आहेत, हे गोलला करून आपल्याला लाईफ एक्सप्लोअर करायची आहे ना फायनली. सो मला असं वाटतं की फिटनेस हे नुसतंच असं ओव्हरऑल एक्सटर्नली चांगलं दिसण्यासाठी नाही, बट एक हायर गोल की आपल्याला लाईफ एक्सप्लोअर करायची. जर असा विचार केला ना तर जबरदस्ती कोणी वर्कआउट पण नाही करणार. एक मनापासून की नाही मला वर्कआउट करून मजा येते,
स्वतःसाठी हे वेगळं पण मी अचीव्ह करू शकते, हा विचार धरायला काय वाटतं तुला? हो ना, खरंच ना? रिअली व्हेरी व्हेरी थॉटफुल थिंग. या आणि म्हणजे थोडक्यात असं जसं आपण फायनान्स प्लॅनिंग आपलं करतो, SIPs मध्ये इन्व्हेस्ट करतो फॉर द रिटायरमेंट, तसं हे हेल्थ मध्येही आपण SIPs करायला हवेत, राईट? सो दॅट इन द ओल्डर एज यू कॅन एन्जॉय द मुवमेंट, यू कॅन बी इंडिपेंडेंट इन युअर ऑल द मुवमेंट, जे तुम्ही चालताय वगैरे, तुम्ही स्वतःची कामं स्वतः करू शकता बेसिकली. येस, अमेझिंग. नाही तर पुढे आहेच आपल्याला, ऍज बघितलंय कल्चर आपलं जसं आहे, नंतर कोणी हेल्पला येणार नाही. वी हॅव टू बी कॅपेबल इनफ, सेल्फ कॅपेबल राहा, सगळं आपल्या गोष्टी आपण करा. वॉशरूमला नक्की जायचं झालं तरीही स्वतः उठवू शकतो एवढं कॅपेबल राहा. आपले बेसिक घरचे डेली ऍक्टिव्हिटीज आपण करायला पाहिजे सक्षम, मला वाटतं. मग नंतर आपले हायर गोल्स तर आहेच, पण हे बेसिक तर असायलाच पाहिजे. आणि त्यासाठी आपलं खाणं आणि फिटनेस हे रोज थोडं थोडं केलं तरी झालं ना. आपल्याला काय कोणा 10 तास करायचं असं नाहीये, पण आय थिंक रोजचे जरी अर्धा तास जरी केलं ना तरी इनफ असतं. आणि तुला मी आता ऑलमोस्ट गेले 3 वर्ष झाले बघते, तू जशी होतीस तशीच आहेस. यू लुक रिअली व्हेरी गॉर्जियस अँड यू आर अ ब्युटी पॅजंट विनर ऑल्सो. सो थोडं त्याबद्दल सांगशील का की हाऊ दॅट हॅपन्ड? ओके, सो ते एक माझं ना बकेट लिस्ट होतं. फ्रँकली मला आधीपासूनच करायचं होतं, पण बघितलं असेल बऱ्याच बायकांनाही करायचं असतं. तसंच माझ्याही माइंडमध्ये होतं लहानपणापासून की ते रॅम्प वॉक चालणे आणि ते छानसं गाऊन घालून. बट लेटर ऑन मी ॲक्च्युली जॉईन त्यासाठीच केलेलं की एक माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे म्हणून. बट जेव्हा मी ते जॉईन केलं ब्युटी पेजंट विथ ऑल दॅट इन माइंड, आय अंडरस्टूड की देर सो मच टू लर्न आउट ऑफ ईच फील्ड. जसं मी तिथे काय लर्न केलं की ते ग्रूमिंग सेशन्स असायचे की हाऊ आर यू प्रेझेंटिंग युअर सेल्फ, मग हाऊ आर यू वॉकिंग, ओके, तुमची पर्सनॅलिटी कसं आहे, तुम्ही स्लाउच करतात का, तुम्ही ब्रॉड शोल्डर्सने कॉन्फिडेंट राहतात. मग जे रॅन्डम क्वेश्चन्स जे विचारतात ब्युटी पेजंटमध्ये त्याने तर अजून वेगळाच कॉन्फिडन्स येतो. आणि टेल मी अबाउट युअर सेल्फ हा क्वेश्चन जो विचारतो, म्हणजे त्यावेळेला मी पहिल्यांदा माझ्याबद्दल बोलले आफ्टर माय कॉर्पोरेट इंटरव्ह्यू की ओके, माझ्याबद्दल बोलायला सुद्धा मला एवढा विचार करायला लागतोय नाही. सो हे मला खूप एक्सपोजर भेटलं. स्टेजवरती जे स्टेज फिअर जे असतं ना बेसिकली ते गेलं, कॉन्फिडन्स वाढला. आणि आता जरी मला 100 लोकांसमोर कॉर्पोरेट बऱ्याचदा मी करते, सेशन्स घेते झुंबाचे, तर माझा जो स्टेज फिअर आहे ना तो गेला होता. त्यामुळे की बेसिक सगळ्यांना असतो हा, कुठे ना कुठे ती अँझायटी फिलिंग असते. बट जेव्हा तुम्ही ते फेजमधनं जाऊन तुम्ही स्वतःला प्रेझेंट करतात 100 लोकांसमोर, तर एक त्या लोकांना एक वेगळाच ऑरा भेटतो आपला की येस शी इज समवन अँड वी शुड लुक फॉरवर्ड टू व्हॉट शी इज गोइंग टू टीच. तर मला हे ब्युटी पेजंटमुळे खूप शिकायला भेटलं. पण डेफिनेटली ते मी माझं करिअर म्हणून नाही पुढे केलं. माझं आय वॉज व्हेरी हॅपी विथ माय फिटनेस जर्नी. But you really look like a model. थँक्यू सो मच. टॉकिंग अबाउट दिस, म्हणजे आता तू खूप सारे एरियाज एक्सप्लोर केले ना. यू वर अन IT इंजिनियर, त्यानंतर तू कॉर्पोरेट ट्रेनिंग ही करतेस, त्यानंतर तुझा आता फाउंडर आहेस तू अपबीट स्टुडिओची. तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये ओके देर इज ऑलवेज अ थिंग कॉल्ड एज अ मॉम गिल्ट. ओके, मीही इवन आय हॅव 2 kids. सो तो एक गिल्ट असतो एक, माहितीये, तुम्ही कितीही यु नो ॲडव्हान्स जा तुमच्या करिअरमध्ये, देर इज ऑलवेज समथिंग दॅट अरे दिस रिमेन, हे राहिलं करायचं. सो हाऊ यू हँडल दॅट, हाऊ डिड यू जगल दीज रोल्स? राईट, हा प्रश्न खरंच खूप चांगला आहे, कारण की हा नेहमी ॲज अ मॉम सगळ्यांना हा असतो थोडासा गिल्ट. जेव्हा ती घराबाहेर पडते आपल्या मुलांना घरी सोडून, हा गिल्ट ते कुठेतरी कॅरी करतात. अँड दे शुड नो की देर इज अ थिन लाईन बिटवीन हॅव्हिंग अ गिल्ट अँड डुईंग समथिंग फॉर युअर सेल्फ ॲट द सेम टाइम. ओके, तुम्ही घरी राहून सुद्धा त्यांना अटेन्शन नाही दिलं आणि तुम्ही गिल्ट फ्री राहाल, हे रॉंग आहे. तुम्ही जो टाइम द्याल, क्वालिटी टाइम द्या त्यांना आणि बॅलन्स करा पूर्ण दिवस. ओके, तुमची पण एक स्वतःची लाईफ आहे. तुम्ही जर हॅपी राहाल, एक तुमचा स्वतःचा टाइम आहे, तुम्ही स्वतःसाठी काही कराल ना, तुम्ही खुश राहता. आणि मग तुम्ही जो घरी याल परत, तर ते एक हॅपी माइंडसेटने तुम्ही याल, तर तुमचा जे पण फॅमिली मेंबर्स आहेत ते खुश राहता. मुलांना आपण ते वाईब्स पास करतो, पॉझिटिव्ह वाईब्स. तर मला ॲक्च्युली हे गिल्ट नको होतं, म्हणूनच मी माझं जॉब फ्रॉम फुल टाईम टू पार्ट टाईम शिफ्ट केलं की मला त्याला वेळ देता येईल जो आहे तो.
सो आता आय एम रिअली लव्हिंग दिस फेज की एक तास क्लास घेतला, घरी आले, त्याच्याकडे लक्ष दिलं. सो त्यामुळे मी जेव्हा फुल टाइम जेव्हा घरी होती ना त्याच्याबरोबर, तेव्हा तो माझ्याकडे लक्षच द्यायचा नाही ना माझ्याशी बोलाय. आणि आता काय होतं, मी एक तास जरी बाहेर गेले आणि मग आले की मी त्याला सांगायचे एवढा अभ्यास करून जा, तो करायचा. देन आय अंडरस्टूड की ओके, वी कॅन डू दॅट वर्क लाईफ बॅलन्स अँड इट रिअली हेल्प्स यू बिकॉज यू आर हॅपी अँड द किड ऑल्सो इज रिस्पॉन्सिबल, राईट. आपण फुल टाइम त्यांच्याकडे राहून सुद्धा त्यांना ती रिस्पॉन्सिबिलिटी नाही जाणवून देऊ शकतो. पण आपण त्यांना एक दिलं होमवर्क की तुम्ही हे करा, मी रिटर्न येते, तर ते करतात खरंच. येस दे अंडरस्टँड द व्हॅल्यू, म्हणजे आईच्या वेळेलाही व्हॅल्यू आहे हे त्यांना कळतं वेन देर इज अ वर्किंग मॉम. बरोबर, अगदी बरोबर. राईट, अमेझिंग. पण असं पण कधी कधी बघितलंय की मुलांमध्ये म्हणजे आय डोंट नो बट अपार्ट फ्रॉम एज पर माय एक्सपिरियन्स, की जेव्हा आई ही काहीतरी करते ना, तर मुलं ऑल्सो फील कॉन्फिडेंट की अरे माझी आई प्रोफेसर आहे, माझी आई ट्रेनर आहे. सो इट ऑल्सो पुट्स फॉरवर्ड an एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ देम की बोथ द थिंग्स कॅन बी मॅनेज्ड. तोही एक मुलांमध्ये एक कॉन्फिडन्स लेवल आहे किंवा स्वतःची कामं स्वतः करायची ही एक तयारी अशी मुलं जास्त दाखवतात असं मला वाटतं ऍटलिस्ट. नाही, अगदी बरोबर आहे, होतच असं. कारण की काही गोष्टी आहे की न सांगता आपण प्रूव्ह करतो, तसंच आहे. आपण आता जरी हे आपण प्रूव्हन आहे, आपण करतो आहे पार्ट टाइम जॉब म्हणा, की आपण बाहेर जातोय, घराबाहेर आपण स्वतःचं एक विश्व बनवलं आहे बाहेर. ते बघतायत की आई सक्सेसफुली करते तिचं स्वतःचं, मग त्यांनाही त्यांचं पण एक जे असतं पॅशन, त्याच्यासाठी ते म्हणतात की नाही आई करू शकता, बाबा करू शकतात एवढं व्यवस्थित, तर मीही तर करूच शकतोय. सो आपल्याला न सांगता, आपण न सांगता त्यांना वर्ड्स थ्रू, ते ऍक्च्युअली आपल्या ऍक्शन थ्रू बरंच शिकतात त्यामुळे. आय फील ऍब्सोल्युटली राईट. या तर आता ही जी तुझी फिटनेसची जर्नी होती, तर त्याच्यामध्ये तुझा घराच्यांचा सपोर्ट कसा होता? मीन्स सपोर्ट फ्रॉम युअर हजबंड, फ्रॉम युअर फॅमिली मेंबर्स, डेफिनेटली दे प्ले अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सो काय होता तुझा कसा एक्सपिरियन्स होता? सो हे जे मी शिफ्ट केलं माझं करिअर फ्रॉम एन IT टू ॲज अ झुंबा ट्रेनर, तर त्यावेळेला पहिलं तर मला माझ्या नवऱ्यानेच खूप हेल्प केलं. म्हणजे तो होता जो मला पुश करत होता फर्स्ट की येस, इफ आय हॅड अ सेल्फ डाऊट, बट त्याने मला सांगितलं की अरे ट्राय इट आउट यार, व्हॉट विल हॅपन, मॅक्झिमम काय होणार, तुझं सर्टिफिकेशनची अमाऊंट जाणार, यू आर एक्सप्लोरिंग, यू विल गेट एक्सपिरियन्स, दॅट इज इट. तो एक्सपिरियन्स वाया नाही जाणार. बट आय टूक द सेम लीड अहेड अँड मी माझं बेस्ट केलं त्यामध्ये. अँड ह्याच माझा अप्रोच हेच होतं की एक एक्सपिरियन्स म्हणून आपण ह्या फील्डमध्ये एंटर करूयात. कारण की एक फिअर ऑफ अननोन असतं ना, ते नेहमीच होतं की अरे मी आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येते आणि हे समथिंग आय डोंट नो, दिस इज न्यू टू मी. तर ह्या अननोन फिअर ऑफ अननोनच्या वर्ल्डमध्ये एंटर करताना एवढंच होतं की लेट्स डू इट ॲज अन एक्सपिरियन्स. मॅक्झिमम काय होणार की माझे काही महिने, काही वर्ष असेच जाणार अँड देन मे बी आय विल डू समथिंग एल्स, आय डोंट नो. बट हे जे होतं ना ओपन, की ठीक आहे, ओपन एंडेड होतं, असं काही पिअर प्रेशर नाही की मला प्रूव्हच करायचं आहे स्वतःला. सो ह्या अप्रोचमुळे ना आय थिंक हे खूप हेल्पफुल असतं कोणालाही जे जॉब चेंज करतात ना, किंवा ज्यांनी ब्रेक घेतला आहे सध्या, त्यांना जेव्हा परत स्टार्ट करायचं आहे ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे की स्टार्ट विथ अ व्हेरी ओपन माइंड. इट्स ओके. काय होणार, मॅक्झिमम तुम्ही 1-2 मिस्टेक करणार, फेल होणार, यू विल ट्राय समथिंग एल्स. बट तुम्ही नाहीच काय केलं, हातावर हात ठेवून जर असंच घरी राहिले आणि मग तुम्ही दुःखात सॅड राहणार, तुम्ही निगेटिव्ह राहणार, घरचे फॅमिली मेंबर्स पण तसे होणार, तर इट विल नॉट हेल्प. सो मी ह्याच याच्याने ट्राय केलेलं की लेट्स डू इट अँड देन स्लोली जसं मी सांगितलं, थोडीशी माझ्यामध्ये जिद्दच असते, जे करायचं ते परफेक्ट करायच्या याच्यामध्ये आय डिड माय बेस्ट आणि आय एम स्टील डुईंग, ट्राईंग टू डू माय बेस्ट इन व्हॉट एव्हर आय एम डुईंग. असं नाही की आता स्टॉप झालंय, आय एम डुईंग इट. देर इज सो मच टू लर्न स्टील. असं नाही की आता माझा स्टुडिओ आहे, आता झालंय, बट एव्हरी डे आय vouch for learning new things in my career also. Yeah. Great, really great. Talking about your fitness journey, so now you are a founder of Upbeat Studio also. So त्यामध्ये तुला असं काही असे ऑब्झर्वेशन्स आहेत का तुझे की हु आर युअर क्लायंट्स मोस्ट प्रोबेबली द लेडीज हु आर अबाव 40, की ज्या यंग गर्ल्स आहेत त्या आहेत, की काय ऑब्झर्वेशन आहे तुझं? म्हणजे अपार्ट फ्रॉम द वुमन्स हेल्थ जर्नी जर समज आपण कॉन्सन्ट्रेट केलं,
तर काय म्हणशील त्याबद्दल? सो हे जे माझं डान्स आणि फिटनेस स्टुडिओ आहे, सो बेसिकली हे ना जास्त करून लेडीजच करतात दॅन द जेंट्स, कारण की हे कम्फर्ट झोन, म्हणजे त्यांना आवडतं, बेसिकली लेडीजला डान्स करायला आवडतं. सो त्यामुळे दॅट इज अ फर्स्ट थिंग दॅट अट्रॅक्ट्स देम. आणि गर्ल्स आणि लेडीजमध्ये बघितलं तर लेडीज नंबर जास्त आहे, अँड दॅट ऑल्सो मोर दॅन एज ऑफ 35 अबाव जास्त आहेत. More than I'll say at an average 80 to 90% of my overall clients are 35 plus. ओके. So that is a good thing for me, कारण की मी स्वतः 43 आहे. So Really? You don't look like. So yeah, so that is what age reversal होतं. Age If we go reversal. into fitness, you don't need any cream. Absolutely. Do fitness, that anti-aging cream. I Anti-aging tell cream. everyone, to my clients, that fitness is an anti-aging cream. Don't apply cream. Sweat it out for 1 hour. आणि ते दिसतं चेहऱ्यावर. Yeah. Correct. So coming back to the question, 35 above ladies असतात, आणि because my age is also that way, so त्यामुळे ते मला रिलेट करू शकतात. समजा मी एक अशी यंग स्टार्टअप टाईप मुलगी असती इन माय 20s, आणि मी जर ते जर क्लायंट्स असते माझे, तर मे बी मी त्यांना एवढं रिलेट नाही करू शकले असते. नाव आय नो व्हॉट आर दे गोईंग थ्रू. त्यांनी प्रेग्नन्सी, ते फेज, हे सगळं मी एक्सपिरियन्स केलं आहे. आय कॅन रिलेट टू व्हॉट दे हॅव गॉन थ्रू. आणि तसंच आम्ही मॉडिफिकेशन्स पण देतो. असं नाही आहे की तुम्ही यंग गर्ल सारखंच 100% उड्या मारत झुंबा करायचा आहे. त्याच्यामध्ये पण मॉडिफिकेशन करून तुम्ही तुमचं बेस्ट द्या. बेसिकली एन्जॉय करा आणि डोंट स्ट्रेस आउट ऑन हे. एक तास एन्जॉय करा फिटनेस, आणि बेसिकली सोशलायझिंग, ॲज यू नो Socializing. आपण एक सोशल नेटवर्क क्रिएट करतो, म्हणून आहे ना हे लेडीजला खूप आवडतं हे. आणि माझ्याकडे आता जेव्हापासून मी स्टार्ट केलं तेव्हापासून ते टचफूड आतापर्यंत माझ्याबरोबर आहेत ते क्लायंट्स बरेचसे. व्हेरी गुड. म्हणजे मी ही स्वतः तुझ्याही स्टुडंट आहे. या दॅट सेज इट ऑल. मी तुझ्याकडूनच शिकते. आणि तिथे व्हॉट आय हॅव पर्सनली रिअलाइज्ड माहितीये की एक आहे ना नेटवर्क बनलेला आहे, नेटवर्क ऑफ वुमन्स हु ऑफ द सिमिलर एज, सिमिलर सोशल बॅकग्राऊंड, सिमिलर माइंडसेट. तसं कोण डॉक्टर असते, कोण इंजिनियर आहे, कोण CA आहे, कोण प्रोफेसर आहे. सो एक आमचं असं आहे ना एक नेटवर्क झालेला आहे. यू गेट सोल्युशन ॲट ऑल सोल्युशन ॲट वन स्पॉट. राईट. सो दॅट्स द थिंग आय एन्जॉय अ लॉट. Yeah. रिअली. हो, बरोबरच आहे. आता जे काही जण आहेत लेडीज जे एकदम न्यू आहेत, म्हणजे या शहरात पण नवीन आहेत, ते म्हणतात की आम्हाला काहीच माहिती नाही. फ्रेंड्स तर दूरचीच गोष्ट, पण त्यांना बेसिक जे अम्युनिटीज आहे की काय कुठे काय भेटतं तेही नसतं माहिती. पण फक्त ते क्लास जॉईन करतात, वन स्टॉप म्हणतात ना. येस येस. इथे ते सगळे आपले फ्रेंड सर्कल बनतात, जे त्यांचे बेसिक अम्युनिटीज, जे नेसेसिटीज आहेत तेही सॉल्व्ह होतात. प्लस त्यांना जर का आय हॅव सीन की कधी कधी इमोशनल सपोर्ट लागत असतो. सो आउटसाइड दी क्लासेस ऑल्सो दे गिव्ह इमोशनल सपोर्ट. सो हे जे सेशन्स, इट इज नॉट जस्ट द फिटनेस क्लास, ॲज यू सेड इट राईटली, की हे नेटवर्क आहे स्ट्रॉंग. वेगवेगळे लेडीज चे मे बी जेंट्स, काही जेंट्स पण येतात. सो एक लोकांचा एक नेटवर्क आहे स्ट्रॉंग, आणि ते एकमेकांना सपोर्ट करतात इन ऑल वेज. इमोशनली ऑल्सो दे सपोर्ट, किंवा इवन इन क्लास, चलो लेट्स डू इट, पुश करतात एकमेकांना. म्हणजे तर स्वतः क्लास, स्वतः एकटा वर्कआउट करणं मजा नाहीये. एकत्र करण्याची मजा वेगळी मजा असते. वेगळी. पुश करतात एकमेकांना. आमचं काम कमी होतं. Right. तसं, मग तू yeah. मिस करतेस का तुझे IT चे दिवस आणि आत्ताचं? सो ना एक गोष्ट जी एकदम सुरुवातीला मी मिस करत होते, ते होतं माझं IT चं पॅकेज. हे ना Absolutely. कारण की हे एक माझा स्मॉल स्केल ॲज अ स्टार्टअप बिझनेस आहे. आणि ते जे होतं ते वेल सेटल्ड, माझा 8 वर्षाचा IT जॉब आहे, ज्याच्यात मी प्रमोशन होऊन सुद्धा एक सिनियर कन्सल्टंट होते. तर माझं जे प्रमोशन होऊन जे पॅकेज होतं, दॅट वॉज रिअली, आय वॉज व्हेरी हॅपी विथ वॉट, अँड ॲज कम्पेअर्ड टू, डेफिनेटली ॲज कम्पेअर्ड टू वॉट राईट नाऊ आय हॅव, ते नाही होतं. ओके. सो ते स्टार्टअपला इनिशियली आय थिंक विदिन फ्यू मंथ्स मला वाटलं, बट दॅट वॉज नॉट द ओनली थिंग. आय वॉज व्हेरी क्लिअर इन माय माइंड की दिस इज जस्ट द स्टार्ट. वाटतं पॅकेज, बट दॅट्स नॉट द इम्पॉर्टंट थिंग. इम्पॉर्टंट इज आय एम एबल टू गिव्ह टाइम टू माय फॅमिली. आय एम गिव्हिंग टाइम टू माय सेल्फ, की आता एक तास जाऊन वर्कआउट कुठे दुसरीकडे जाऊन घ्यायच्या, माझं स्वतःचं वर्कआउट होतं आहे ह्याच्यात. मी एक प्लॅटफॉर्म बनवला आहे जिथे माझ्याकडे येत आहेत. एक वेगळंच असतं माहितीये का, ॲज अ
हे मला स्टार्टला रिअलाइज नाही झालं. पण ॲज अ स्टुडिओ ओनर आय कॅन से इट इज सच अ प्राईड ऑफ टेलिंग यू की आय एम कनेक्टेड टू 100+ क्लायंट्स नाव. And the like-minded people are there who motivate each other. So startला मला वाटलं की IT package best, but later on I said की no, this is something which is more than that. You have created it. Yeah, right from the scratch. Right Yeah. from the scratch. स्क्रॅच पासून आपण परत ते बिल्डअप करणे आणि तेवढं पेशन्स ठेवणे आणि ते करणं हे खूप महत्वाचं आहे. बट आय रिअली एन्जॉयड द जर्नी. आणि असतात अपडाऊन्स असतात, बट ती जर्नी जी आहे ना ती एक वेगळीच मजा येते त्याच्यामध्ये. सो रिअली आय एम व्हेरी ग्लॅड दॅट आय चेंज्ड माय जॉब अँड आय एम व्हेरी हॅपी विथ वॉट एव्हर आय हॅव नाव. अँड आहेत काही प्लॅन्स, हायर गोल्स आहेत, फ्युचर प्लॅन्स पण आहेत. आय एम नॉट स्टॉपिंग युअर. Definitely you will get it. या आता तू अपडाऊन्स बद्दल म्हणालीस, हो. तर काही आम्हाला असे सांगू शकशील का एक्झाम्पल की म्हणजे दॅट वॉज समथिंग रिअली व्हेरी चॅलेंजिंग रिगार्डिंग टू युअर करिअर ऑर युअर मॅनेजिंग द वर्क अँड लाईफ बॅलन्स, असं एखादं काही चॅलेंजिंग सिच्युएशन सांगू शकशील का? एक नाही आहे. खूप असे असतील. चॅलेंजेस तर डेफिनेटली खूप येतातच. सो जे पहिलं चॅलेंज असतं ते आहे माइंड. ओके, पहिलं नॉट चॅलेंज ॲज सच, बट इट यू कॅन से ॲज अ स्ट्रगल फेज होता की जेव्हा माझं माइंड रेडी नव्हतं. फ्रॉम सेल्फ डाऊट म्हणतात ना की एम आय डुईंग द राईट थिंग ऑफ चेंजिंग द जॉब, ते माइंड. बट देन दॅट वॉज अ व्हेरी स्मॉल फेज. माझं माइंड मी स्ट्रॉंग केलं होतं की आय हॅव टू पास ऑन दॅट फेज ऑफ सेल्फ डाऊट. मग होतं की इन माय फिटनेस क्लासेस वेअर आय वॉज टेकिंग, की मी स्टार्ट एक 2 क्लायंट बरोबरच केलेलं. आता कोणाला विश्वास नाही बसणार कारण आता माझ्याकडे 100+ आहे, पण मी स्टार्ट हे 2 क्लायंटमुळे केलेलं. आणि तेव्हा मला असं होतं 1 महिन्यानंतर सुद्धा माझ्याकडे 2च क्लायंट होते. बट मी त्याला नेगेटिव्ह न बघता मी पॉझिटिव्हली बघितलं की हे माझी सुरुवात आहे. लेट मी डू वॉट एव्हर ट्रायल एरर आय हॅव टू डू इन दिस फेज. ओके, माझे मिस्टेक्स होतील, पण मला 2 लोकांसमोरच होत आहे. आय एम नॉट फेसिंग 100 पीपल आउट अँड डुईंग अ मिस्टेक. ओके, मग आपला कॉन्फिडन्स पण कुठेतरी मागे जातो. सो आय टुक इट इन अ गुड ॲडव्हान्टेज वे की लेट्स डू इट. 2 तर 2, आय गिव्ह माय बेस्ट. घरी येऊन आफ्टर क्लास आय हॅज टू टेक कम होम की मी काय मिस्टेक केली, आय यूज टू रिवाइज. अँड मी स्वतःचा व्हिडिओ बघायची की नाही, आय हॅव टू इम्प्रूव्ह इन दिस वे. आय फील दिस इज व्हेरी हेल्पफुल जेव्हा आपण स्वतःला रिवाइज करतो की व्हॉट आर वी डुईंग, सो वी कॅन इम्प्रोव्हाइज. ते स्मॉल चॅलेंजेस होते. आणि आता एक रिसेंट एक चॅलेंज होता, जेव्हा फिजिकली एक चॅलेंज होता मला, जेव्हा माझी बाईक इंजुरी झालेली. सो मला एक नी इंजुरी झालेली आणि एका झुंबा ट्रेनरला आपले पायांमुळेच आमचं सगळं आहे. बरोबर. आणि डॉक्टर टोल्ड मी रेस्ट फॉर अ मंथ. आय वॉज इन टू अ व्हेरी बिग ट्रॉमा की ओ माय गॉड, आय हॅव टू रेस्ट फॉर 1 month. म्हणजे आय वॉज नॉट रेडी. कोणीच नसणार मेंटली, कारण की इथे आम्ही 4 तास करतोय क्लास, वर्कआउट करतोय आणि एकदम स्टँड स्टॉप, नॉट जस्ट वर्कआउट, बट तुम्हाला ऑन बेड 1 महिना राहायचा आहे आणि पुढे काय हे माहिती नाही, क्वेश्चन मार्क. सो हा जो क्वेश्चन मार्क आलेला ना लाईफमध्ये, हा मोठा होता माझ्यासाठी आय फील. बट त्याहून पण मी खूप शिकले. जे फिजिओथेरपी सेशन्स मला सांगितलेले मी न चुकता करत होती. मला इव्हन फिजिओथेरपिस्ट म्हटले की बस एवढंही नको करू, टेक इट अ पॉज, डू इट स्लोली. सो मी अजूनही करते आहे माझे फिजिओथेरपी सेशन्स, बट आय टुक इट इन अ पॉझिटिव्ह वे की ओके, दिस इज नॉट अ फुल स्टॉप इन माय करियर, इट वॉज जस्ट अ स्मॉल कॉमा. लेट मी टेक अ पॉज. आय लर्न अ लॉट ऑफ थिंग्स की जसं मी माझे ट्रेनर्स वाढवले. जसं आता एक स्टँड अलोन बिझनेस करण्यासाठी आपल्याला एक टीम पाहिजे स्ट्रॉंग. ती मी टीम बनवली की माझ्याशिवाय पण काम व्हायला पाहिजे. ते झालं जे मी कधी केलं नसतं, कारण की आय एम लाईक आय हॅव टू टेक क्लास. सो एक स्ट्रॉंग टीम बनली. मग माझे अप्रोच होते की बिझनेसमध्ये काही आपण चेंजेस करूया ज्याच्यामुळे अजून आपल्याकडे क्लायंट्स हॅपी राहतील. म्हणजे मला खूप क्लायंट नको जे आहेत ते खुश राहावे, एन्जॉय करायला पाहिजे. मग ते स्ट्रॅटेजीज थोडे चेंज केले, स्वतःवरती थोडं काम केलं की हे आहे. त्यामुळे आय फील आय बिकम मोर मॅच्युअर्ड इन दॅट वेज. अँड एक मोठा चॅलेंज होतं विच आय एम ओव्हरकम आणि अजूनही चालूच आहे. बट आता परत मी रेझ्युम केलं आहे माझे सेशन्स घेणे. अँड आय एम थँकफुल की
आय हॅव टेकन इट इन अ पॉझिटिव्ह वे, कारण की जर मी ते रॉंग वेने घेतलं असतं तर म्हणजे एकटी मी नाही आहे या जर्नीमध्ये, मी एक मोठ्या टीमला घेऊन चालली आहे. लाईक तुम्ही आहे, ॲज अ क्लायंट्स आहेत, ट्रेनर्स आहे, तर मीच जर का एक लेड बॅक केलं तर मग काय होणार ना. सो आय थॉट की नो, इफ आय हॅव टू लीड, आय हॅव टू शो ॲज अ लिडरशिप क्वालिटी काय असते, राईट. इन युअर डाऊनफॉल ऑल्सो यू हॅव टू शो अप, यू हॅव टू स्माइल थ्रू युअर पेन. ते मी केलं अँड आय एम रिअली थँकफुल की आता स्लोली हिलिंग. आणि स्टील आताही मला कोणी विचारलं तर मी हेच सांगते की आय एम स्टील हिलिंग आउट ऑफ इट, कारण की हिलिंगला कधी फुल स्टॉप नसतं. वी ऑलवेज हील थ्रू इट. या मला ना तुला हा एक प्रश्न विचारायचा आहे की समज जर अशी कोण व्यक्ती असेल जिने आतापर्यंत लाईफमध्ये कधीच एक्सरसाइज केली नाहीये, कुठलाच वर्कआउट केलेला नाहीये, तर तू अशा लोकांना काय सजेस्ट करशील की फॉर अ स्टार्ट, म्हणजे त्यांना जी सुरुवात करायची आहे त्यांच्या फिटनेस जर्नीची, मग ती झुंबाने करावी, पिलाटेसने करावी, योगाने करावी, की म्हणजे कसं चूज कसं करायचं, नक्की काय करायचं आपल्याला आपल्या फिटनेससाठी? हा क्वेश्चन खूप कॉमन आहे, बऱ्याच जणांना येतो ॲज अ बिगिनर, की ज्यांना काही नॉलेज नाही आहे ह्या रिलेटेड, बट काहीतरी सुरुवात करायची आहे. सो मी त्यांना हे सांगेल की तुम्हाला जे आवडतं, बेसिकली मनापासून आवडतं ते करा. काहींना आवडतं डान्स करायला, तुम्ही झुंबा करा. काहींना आवडतं योगा करायला, स्ट्रेचिंग करायला, त्यांनी योगा जॉईन करा. त्यांना जिम आवडतं, वेट्स लिफ्ट करायला, सो दे कॅन डू दॅट. सो त्याच्यामध्ये असं नाही आहे की हेच बेस्ट आहे का ते बेस्ट, असं काही नसतं. समथिंग कॅन वर्क बेस्ट फॉर यू, दॅट यू शुड डू. कारण की जे तुम्हाला आवडतं ना ते तुम्ही कंटिन्यू ठेवाल. इम्पॉर्टंट काय आहे ना, कन्सिस्टन्सी आहे. की तुम्ही समजा डान्स करायला आवडतं, तुम्ही झुंबा जॉईन केलं एक्झाम्पल, तर तुम्हाला बिकॉज ते आवडतं तुम्ही रोज शो अप करणार. सो बी इट झुंबा, बी इट योगा, बी इट जिम, बी वॉट एव्हर, रनिंग, तुम्हाला काहीही सिलेक्ट करू शकतात. किंवा जस्ट वेलकम अँड फ्री टू डू इट. इम्पॉर्टंट तुम्ही कन्सिस्टंट आहात का. काही गोष्ट ना आपण म्हणतो ना 21 डेज करा, तसं 21 डेज तर बेसिक काही करायला पाहिजे, तेव्हा ते आपल्याला आवड निर्माण होते आणि त्याचा बेनिफिट पण भेटतो. आणि आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट की जस्ट बी ओपन अप. यू कॅन इवन डू एक्सप्लोर. एक जॉईन केल्यावर दुसरं ट्राय करा, एक्सप्लोर करा, चॅलेंज करा स्वतःला. कधी रनिंग करा, कधी जिममध्ये वेट्स लिफ्ट करा, कधी झुंबा करा. यू कॅन ट्राय डिफरंट थिंग्स. यू नेव्हर नो, सम थिंग्स वर्क फॉर यू बेस्ट. सो ओपन माइंडेडली तुम्ही काय एक्सप्लोर करा स्वतःला. आणि डेफिनेटली 21 डेज जेव्हा तुम्ही काही गोष्ट कराल ते एक लाइकिंग होते. आणि ते मी व्ह्युअर्सला हेच सांगेल की तुम्ही ट्राय करा, कारण ट्राय केलं नाही तर तुम्हाला कळणारच काय की तुम्हाला आवडतं काय. सो जसं आपली हॉबी आपण कसं कोणाला सांगावं लागत आपण करतो स्वतः, दिस इज द सेम थिंग, इट वर्क सेम. गुड. म्हणजे Yeah. कन्सिस्टंट राहा, म्हणजे तुम्हाला जे Yes. करायचं आहे ते तुम्ही रोज रोज केलं तरच तुम्हाला त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल. बरोबर. कारण is की important आवड thing. निर्माण आणि त्याची सवय लावून त्याचं बेनिफिट पण तर भेटायला हवं. नुसतंच आवड आज आहे आणि एक दिवस करून तर बेनिफिट आपल्याला भेटणार नाही. तुम्हाला हो, बॉडी पेन असणार स्टार्टला, देअर वुड बी चॅलेंजेस, घरचं मॅनेज करून जायचं आहे किंवा ऑफिस आहे, मॅनेज करणं, स्ट्रगल येईल, बट दॅट फेज इज जस्ट टेम्पररी. फायनली यू विल बी एबल टू बॅलन्स इट आउट. आणि भेटतो टाइम, 1 तास तर काढू शकतो कोणी. काही जण गॉसिपिंग करता खाली जाऊन. Instead of that, do spend that time into constructive things, like do workout or do your hobby, I will say. जर तुमची हॉबी आहे वॉकिंग करणे, डू इट. तुमचं हॉबी आहे पेंटिंग करणे, करा, कारण तुम्ही खुश राहाल त्यात. सो बेसिकली 1 तास स्वतःसाठी एक मी टाइम जो आहे ना, हा नक्की कोणी सगळ्यांनी काढायला पाहिजे. सो बी इट फिटनेस और बी इट युअर हॉबी, काही 1 तास स्वतःसाठी काढायला पाहिजे. अगदी Me बरोबर. time. एक तास तर नक्कीही, कोणीही कितीही बिझी व्यक्ती असेल तरी 1 तास स्वतःसाठी तर ती व्यक्ती काढूच शकते. येस. आणि Walk बाकीचे on. कामं पण ऍक्च्युली नीट होतात, कारण आपल्याला तो 1 तास करायचा झाल्यामुळे आपण वेल प्लॅनिंग करतो आणि बाकीच्या गोष्टी पण इनलाईन होतात. नाहीतर आपण कसं ड्रॅग करत राहतो, आहे अजून पूर्ण दिवस बाकी. पण जेव्हा आपल्याला हा 1 तास करायचं झालं ना, यू मस्ट हॅव सीन की आधीचे सगळे गोष्टी पण व्यवस्थित टाइम टू टाइम होत राहतात. कारण की ते आपल्याला एक पॅशन असतं ना की हे मला स्वतःसाठी करायचंय. दॅट स्फूर्ती, दॅट पॅशन आहे ना, त्याच्यामुळे आपलं बाकीच्या गोष्टी इनलाईन होत असतात. सो ते ऑटोमॅटिक सॉर्ट होतात. सो खूप ऍडव्हान्टेजेस पण आहेत त्याचे. ऍब्सोल्युटली. तर चल, तू Yeah. आता आम्हाला आहे ना काही 3 असे फिटनेस टिप्स देशील का, की म्हणजे एक जो नॉर्मल व्यक्ती आहे त्यांनी ही 3 कामं जरी केली तरीही तो म्हणजे एक बॅलन्स्ड आणि एक हेल्दी लाईफ जगू शकतो? फिटनेस टिप, ओके. सो पहिलं आय कॅन से मूवमेंट इज मेडिसिन.
ओके टू इलॅबोरेट इट मूव्ह करा बॉडी नॉट नेसेसरी की हे परफेक्ट मध्ये जा किंवा एक प्रॉपर प्लॅन करा की मी असं असं करेल डे 1 डे 2 जस्ट मूव्ह your body, get up from the chair. Movement is medicine. It will help you. Okay, so that is a very beginner friendly advice I'll tell you for all our viewers. Second is age is just a number. कारण की जसं मी स्वतः एक एक्झाम्पल आहे, मी हे माझं करिअर जे चेंज केलं ॲट द एज ऑफ 35 केलं अँड नाव आय एम 43. सो ॲट द एज ऑफ 35 आय कुड डू फिटनेस. आय फील एव्हरीवन कॅन डू दॅट. अँड दॅट्स वॉट एज हे नंबर आहे, तुम्हाला कधीही सुरुवात करू शकतात. जे आता एक्झाम्पल 70 एजचे आहेत ते सुद्धा स्टार्ट करू शकतात. बेसिक मुवमेंट करा पण हे रिअली हेल्पफुल असतं. And I think everyone should just follow that. And that's why even I use that hashtag #FitOver43. And me promote karte, so it may help, my clients and they may get inspired. कारण बाकी शो ऑफ साठी नाही की इन्स्पिरेशन देण्यासाठी की इफ आय कॅन डू आय फील पीपल आउट देअर कॅन डेफिनेटली डू. And third would be, there should always be a curiosity to each thing. Like you should have, म्हणजे जेव्हा तुम्हाला क्युरिओसिटी असते तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकतात. नाहीतर काय होतं की आता माझ्याकडे सगळं अचीव्ड आहेत माझ्याकडे ट्रेनर्स सगळं आहे, आता मला काही गरज नाहीये. जेव्हा तुम्ही ह्या पोझिशनला येतात की मला आता झालंय माझं, तुम्ही ऍक्च्युली तुमचा डाऊनफॉल होतो. सो ऑलवेज देर आर सो मेनी थिंग्स टू लर्न इन ईच फील्ड. यू कॅन डू 2-3 थिंग्स ॲट अ टाइम. असं नाही की एकच फोकस करा. पण ही क्युरिओसिटी जर असेल ना, उत्सुकता नवीन गोष्टीची लर्निंगची ही जी उत्सुकता असेल ना, तर आपण हे आपल्या क्लासेसमध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये हे ॲड ऑन करू शकतात. आणि दॅट इज रिअली अ स्पार्क. मोनोटनस नाही वाटत क्लासेस की चला रोज माझ्याकडे आता 4 वर्ष झाले सेम क्लायंट्स आहेत, मी जर तेच ठेवलं असतं तर मग त्यांनाही बोर झालं असतं. बट आय हॅव ए क्युरिओसिटी टू लर्न थिंग्स अँड टू टीच न्यू थिंग्स. त्यामुळे एक मॅग्नेट सारखं आहे माय क्लायंट्स ऑल्सो. So I would say, yeah, these are the 3 things. Absolutely. Even I'm your client. मला माहिती आहे तू कशी किती मॅग्नेट आहेस, तुझ्याशी लांब कोण जाऊ शकत नाही. Once you're there, you're stick to it. Amazing. आणि असं काही आता पॉडकास्टच्या एंड सेक्शन मध्ये आलेलो आहोत, असं एखादा जाता एक मेसेज देशील का की आता ज्या 40s क्लब मध्ये आहेत, तू आहेस, मी पण आहे, तर अशा ज्या आहेत लेडीज आहेत किंवा यंगस्टर्स आहेत, त्यांना असं काही मेसेज देशील का की देर इज एज इज जस्ट अ नंबर. कारण आता खूप सारं व्होलेटॅलिटी आहे सगळीकडेच, आणि अजूनही अशा काही लेडीज आहेत की दे डोंट वॉन्ट टू चेंज. म्हणजे क्युरियस आहेत, भरपूर क्युरियस आहेत, पण त्यांच्यामध्ये दे आर नॉट टेकिंग द फर्स्ट स्टेप. बरोबर. मे बी दे आर अफ्रेड किंवा ते त्यांच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघायचं नाहीये. तर अशा लोकांसाठी काही सांगशील का तू प्लीज? सो अर्ध तर तू सांगितलंच आहे, लाईक एज इज जस्ट अ नंबर. यू कॅन ऑलवेज स्टार्ट फ्रॉम वेर एव्हर यू आर. मे बी तुम्हाला आता काही म्हणजे सिक असेल किंवा एक तुम्हाला इंजुरी झाली असेल का काही असेल, देर इज ऑलवेज फुटपाथ वेअर यू कॅन स्टार्ट युअर जर्नी अँड मेक इट एज अ व्हेरी बिग ग्रँड रोड. सो येतील डाऊनफॉल्स, येतील अपडाऊन्स असतात, बट जस्ट टेक इट ॲज अ चॅलेंज अँड मूव्ह फॉरवर्ड, बिकॉज दिस लाईफ इज देअर टू एक्सपिरियन्स. Okay, it's not just for you to sit down and have grievances की काय झालं माझ्या बरोबरच का झालं, that victim thing. So stop playing as a victim and just show up. So because life is so beautiful, explore things out there. आणि येस, ॲज अ करिअर टिप जे मी सांगेल यांना की बघा, कॉम्पिटिशन सगळीकडे असते, सगळ्या फील्डमध्ये कॉम्पिटिशन असते. एक व्हॅल्युएबल टिप जी माझ्या एक्सपिरियन्स थ्रू मी सांगेल, कारण मी 8 वर्ष कॉर्पोरेट पण केलं आहे आणि 8 वर्ष मी आता ॲज अ फिटनेस ट्रेनर पण आहे. सो एक जी मला वाटतं ना, एक जे पास ऑन आपण मेसेज पास करू शकतो आपल्या व्ह्युअर्सला, की एक ना स्वतःचं एक युनिक गोष्ट असते प्रत्येकामध्ये, ती कधीच विसरायची नसते. कारण की तुमच्याकडे 1000 कॉम्पिटिशन्स असतील आजूबाजूला, ॲज यू मस्ट हॅव सीन, येतात. माझ्या कॉम्पिटिशनला पण बरेच आहेत. बट मी नंतर एक शांततेने बसून विचार केला की ही अशी गोष्ट जी ॲज यू सेड मॅग्नेट आहे. फाइंड अ युनिक थिंग इन यू विच स्टँड्स यू आउट ऑफ एव्हरीवन एल्स. एक म्हणतो जसं सिग्नेचर थिंग ऑफ युअर ओन सिग्नेचर, एक युअर ओन थिंग, इट कॅन बी एनिथिंग.
सो फाइंड आउट दॅट अँड दॅट इज इट सेल्फ अ स्पार्क, आणि तुमचं करिअर आणि तुमचं जे त्याच्यासाठी खूप हेल्पफुल आहे. कारण कॉम्पिटिशन सगळीकडे असते, पण तुमच्यामध्ये एक युनिक आहे जे बाकीच्यांमध्ये नाही आहे. सो दॅट इज मेकिंग यू यु नो समवन जे अट्रॅक्ट करतो आपण. USP आहे ते, एक युनिक सेलिंग प्रपोजिशन आहे ते Yes, so that is needed, and don't think that would be a career advice. Plus, fitness related advice जी आहे की प्लीज स्टार्ट मुव्हिंग. अँड जर तुम्ही व्ह्युअर्स बघत आहे तर आमचं बेसिक हाच मोटिव्ह आहे की सगळ्यांनी करायला पाहिजे. एक्सरसाइज हे एका ग्रुपसाठी नाही आहे. बऱ्याच जणांना मिथ असतं की एज यंग लोकांसाठीच आहे आणि बाकीच्यांसाठी नाही आहे. बट एज याच्यासाठी एज हे फॅक्टरच नाही आहे. यू कॅन स्टार्ट एनी टाइम. इवन अ किड कॅन स्टार्ट फ्रॉम हिज चाइल्डहुड, जिमनॅस्टिक्स, एनिथिंग ऑफ वॉट एव्हर ही लव्स डुईंग इट. आणि इवन फॉर अन ओल्ड एज ग्रुप्स बनवा. जर तुम्हाला मोटिवेट नाही होते तुम्ही ग्रुप बनवा. लाईक माइंडेड पीपल करा, ते मोटिवेट करतात एकमेकांना. आय फील. Neelam, it was really a huge pleasure talking to you. Thanks a lot for coming on our podcast. आणि तुझ्याशी बोलून इतकी मजा आली. नवीन इन्साइट्स कळाले फिटनेसबद्दल, तुझ्या जर्नीबद्दल. आणि ते एक वाक्य तू खरं करून दाखवलंस की इंजिनियर्स इंजिनिअरिंग सोडून बाकी सगळं करतात. ऍक्च्युली मल्टीटास्किंग हे इनबॉर्न टॅलेंट असतं. सो त्यामुळे वी लर्न आउट ऑफ ऑल दिस. सो आणि इट वॉज रिअली, आपण जसा वेळ केला आता हे कळलंच नाही इतका वेळ आपण बोलत होतो. इट वॉज रिअली फन टॉकिंग टू यू. आणि मजेशीर होतं. अजून खूप काय असतंच आपल्याला पण मजा आली. खूपच छान. माझं पण काही होतं, मला बऱ्याचदा असं व्हायचं की माझ्या क्लायंट्सला, माझ्या ओळखीच्यांना एक मेसेज पास करायचा. बट डेफिनेटली आय वुड पास दिस, आय विल हेल्प दिस विल हेल्प मी आउट. कारण क्लासमध्ये आम्ही एवढं सगळं बोलू शकत नाही. बट आय थिंक दिस इज गोइंग टू इन्स्पायर अ लॉट ऑफ पीपल.